सर, हा बंगला आहे की महाल? होय, इथं उडायला लई मजा येईल, कळलं काय? इथे पाण्यामध्ये नाही, चॉकलेट मध्ये उडी मारीन. गप्प बस गाढवा, जास्त उडायची काही गरज नाहीये. आपण इथे फक्त 2 आठवड्यांसाठी आलोय. भावराया, जर मी उडायला लागलो तर मग पोपट काय करेल रे? गप्प बस यार, धनीने सांगितल्याप्रमाणे मला वाटतं हा त्याचा मामा असणार. मामा मामा मामा. भाच्याचा आवाज कुठून आला बरं? भाच्या कुठे गेला होतास तू? मला तर कळलं की तू किडनॅप झालास म्हणून. तू दिसेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. आम्हाला भीती वाटत होती, आता चेक कोण साइन करणार? यांची ओळख करून देतो हा. यांनी माझा जीव वाचवला म्हणून मी यांना कामावर ठेवून घेतलंय. हे आहेत माझे लीगल ऍडवायझर मिस्टर पोपटराव. हे आहेत माझे ऍस्ट्रॉलॉजर बनेश्वर महाराज. आता जे काही हे म्हणतील अगदी तसंच होईल. राहू कालम मंगलमम भोजनम. आणि ही आहे माझी नवीन सेक्रेटरी. सर, इट इज 4 PM. तुमच्या झोपण्याची वेळ झाली आहे. थँक्यू जोरदार. जोरदार. हे कसलं नाव आहे? ते हिचं काम जोरदार आहे. लिगली हिचं नाव रसिली आहे, कळलं का? खूपच रसिलं नाव आहे. बाजूला हो, नाहीतर तुला चांगला पिळून काढेल ती. हा बरं झालं पोरा तू आलास. हा? स्टॉक वाल्यांना पेमेंट करायचं आहे. चेक वर साइन कर बघू. ओके, आता करतो. ह्याने चेक साइन केले तर समजे बाउन्स होतील आणि हा पकडला जाईल, कळलं काय? राहू कालम अपशकुनम विपरीत कालम नक्षत्रम. ही वेळ चेक साइन करण्यासाठी अजिबात चांगली नाहीये. व्यापारात तोटा होईल. अशुधम अशुधम. पण भाच्या पैसे तर द्यावेच लागतील ना. हॅलो, लिगल ऍडवायझर मी आहे. मी सांगतो तसं कर. कॅश मध्ये पेमेंट कर की, कळलं काय? हो, खूप पैसे आहेत माझ्याकडे. माझ्या सेक्रेटरीशी बोला, ती पेमेंट करेल. हो. एक्सक्यूज मी, ही सेक्रेटरी आहे तर मग मी कोण आहे? तू माझी सेक्रेटरी बन. रोज मला सांगत जा की मला काय काय सांगायचंय. भूमिदोषम. या जागेचं ग्रह नक्षत्र काही ठीक नाहीये. तुमच्या खोलीत चला धनीरामजी, खोलीत चला. बाय बाय. लवकरच आपली भेट होईल. धनी काहीतरी बदलण्यासारखा वाटतोय. अरे रे, जर काही बदललं असेल तर तुमचा चेहरा बदललाय. तुमचा किडनॅपिंगचा प्लॅन फेल झाला आणि चेक सुद्धा साइन नाही झाले. आता तुमची उधारी तुम्ही कशी चुकवणार आहात? सुपारी सिंग तर तुम्हाला सुपारी सारखा चावून खाईल. आता काहीतरी दुसरी शक्कल लढवावी लागेल. याला म्हणतात आयुष्य. सर, फॉर यू. अरे हे काय आणलंयस तू? जरा लस्सी बिस्सी घेऊन ये. ओके सर. आणि ऐक, येस सर. वरतून भरपूर मलाई घालायला विसरू नकोस. भरपूर पैसे आहेत माझ्याकडे. हे सरांना काय झालंय? लस्सी तर कधीच प्यायचं नाही ते. सर, तुमची लस्सी मलाई मारून. थँक्यू. याला म्हणतात खरं आयुष्य. सर, तुमचं कारल्याचं सूप. इतकं कडू सूप मी कसं काय पिणार? हे मामांना द्या. पण सर, हे तुमचं सूप आहे. आजपासून मामा पितील. हे घ्या मामा, तब्येत चांगली होईल. नाही भाच्या, हे तुझ्यासाठी आहे. तूच पी रे. तुम्ही प्या. तू पी. तुम्ही तुम्हाला प्यावंच लागेल.
हे घे तू पण पी. आता मस्त पैकी छोले आणि कुलचे बनवून आण काय. पण बादशाह तू तर नेहमी सूप पितोस. आजपासून सूप यांच्यासाठी असूप आहे. अं, मला म्हणायचं होतं अशुभ आहे. करेलम सूपम हानिकारम. हा? सगळ्यांसाठी छोले कुलचे घेऊन ये. आणि मामांना फक्त सूप दे. काय झालं यांचं? चांगलं पचेल त्यांना. दुसरं काही दिलंस ना तर कलम 44/160 लावून टाकीन. कळलं काय? हा धनी नक्कीच मला बदलण्यासारखा वाटतोय. काय करतोयस तू? आधीच मी इतका त्रासलेलो आहे. हॅलो. अरे कोणी बोलत नाहीये. हा मूर्ख, अरे माझा फोन वाजतोय. सुपारी सिंगचा फोन आहे, मी नाही उचलणार. अहो मग मी उचलतो ना. हॅलो. रम्य सुपारी आहे, बाण नको समजू. तलवार आहे, म्यान नको समजू. मला हलक्यात नाही घ्यायचं. तुमच्यासाठी आहे. गुड इव्हनिंग सुपारी भाई. अरे तेल लावत गेलं तुझं गुड इव्हनिंग. कायमचं तुला गुड नाईट करून टाकेन. हलक्यात नाही घ्यायचं मला. हे काय बोलताय तुम्ही? अहो गुलाम आहे मी तुमचा. अरे पैसा कुठात माझं? सुपारी भाई, तुमचे पैसे उद्या तुमच्याकडे पोहोचतील वेळेवर. उद्या म्हणजे उद्याच पाहिजे. हलक्यात नाही घ्यायचं मला. या मर्दाचं वचन आहे सुपारी भाई. उगाच त्यांना खोटी आश्वासनं देऊ नका. चेक साईन झाले नाहीयेत, पैसे कुठून देणार आहात? गोडाऊन मधून 1 ट्रक माल काढावा लागेल बाहेर. त्या मूर्ख धनीला तसंही काय कळणार आहे? इथे सगळं काम नीट चाललंय ना. साहेब इथे सगळं ठीक आहे. तुम्हाला इथे यायची काहीच गरज नव्हती. आम्हाला बोलावून घ्यायचं ना. अरे मूर्खा, गोडाऊन ऑफिस मध्ये कसं आलं असतं? आ? विनोद. कळलं काय? डॉक्टरांनी यांना स्ट्रेस पासून दूर राहण्यासाठी हसत राहायला सांगितलंय. सर इट इज 10 AM. तुमच्या गप्प राहण्याची वेळ झाली आहे. ओके. साहेब काही थंड चहा वगैरे घेणार का? थंड चहा का पिऊ आम्ही? गरम गरम चहा घेऊन आ? येऊ. सर खूप फनी आहेत सर. मी तर उलट सुलट शीर्षासनात सुद्धा उभा राहू शकतो. खूप पैसे आहेत माझ्याकडे. हे बघ. हं. काय मग कसं काय वाटतंय? खाली डोकं वर पाय. अरे कोणीतरी वाचवा. अरे कोणी आहे का? वाचवा मला. गार्ड वाचवा धनी सरांना वाचवा. हं? हं? माझ्या वजनाने भिंत फाटली का? हं? गडवा, यो सिक्रेट दरवाजा आहे. कळलं काय? अहो साहेब 10 वर्षांपासून इथे काम करतोय. हा दरवाजा तर मीही कधी पाहिला नव्हता. चला आज जाऊन बघूया. याच्या आधी कोणी आपल्याला इथे बघतील. लवकर ट्रक लोड करा. कोण आहात तुम्ही सगळे? सॉरी हा, आम्ही चुकून तुमच्या गोडाऊन मध्ये आलो. हं. हे तर तुमच्या कंपनीचे बॉक्सेस आहेत. माझी कुठली कंपनी आहे भाऊराया? सर तुम्ही धनीराम आहात. बघा बॉक्सेस वर तुमच्या कंपनीचं नाव आहे. इकडनं नाहीतर पकडले जाऊ. हं. पकडा यांना, नाहीतर कलम लावण्याआधीच हे कोर्टातून निर्दोष सुटतील. कळलं काय? जोरदार कुठे पळतीयेस? अगं तुझा वीक हं? पडेल. ओ हे तर मी विसरलेच होते.
अरे थांब. प्रॉडम चोरम धोकम कोणीतरी आहे जो कंपनीचा माल चोरून चोरून बाहेर विकतोय. धनीला सांगावं लागेल ना. ओ साहेब, धनी तर तुम्हीच आहात ना. दुनियेत एकच धनी नसतो काय. आमचा मित्र आहे धनी. तो वकील आहे. कळलं काय. कोण असू शकतं जे इतका मोठा गफला करण्याची हिंमत करू शकतं. कोण असू शकतं बरं. ट्रक पकडला गेला, माल नाही गेला. त्या गाढवांनी सगळ्याची वाट लावून टाकली. सिक्रेट गोडाऊन पण सिक्रेट नाही राहिलं. अरे यमदूत आला. सुबारी भाई तुम्ही इथे. गुड इव्हनिंग. रद्द लावत गेला तुझं गुड इव्हनिंग. पूर्ण दिवस निघून गेला. कुठे आहेत पैसे. बोललो होतो ना हलक्यात नाही घ्यायचं मला. माझा सगळा प्लॅन चौपट झाला. मी लुटलो बर्बाद झालो सुपारी भाई. अरे तो हलक्यात घेतोय सुपारीला. हे बागी सुपारी अशी आहे जी दात तोडून टाकते. तुमच्या आई शपथ खरं सांगतोय. गोडाऊन मधला एक ट्रक माल बाहेर काढून विकून तुम्हाला पैसे देणार होतो मी. पण ट्रक पकडला गेला. अरे असा कसा पकडला गेला. हो मला का मारताय. तुझ्या पप्पाना दाखवायला की राग वाईट आहे माझा. रे हलक्यात नाही घ्यायचं मला. मला आता इथून निघावं लागेल. रे कुठे पळतोय रे चोरा. सोडा माझ्या मुलाला सोडा. मी वचन देतो मी उद्या पैसे पोहोचवीन तुमच्याकडे. अरे तेल लावत गेलं तुझं वचन. तू ट्रक भरून माल माझ्याकडे पाठवून दे. मी तो विकून स्वतः पैसे वसूल करेन. बरं ठीक आहे. उद्या नाही पाठवला तर बघ. हलक्यात नाही घ्यायचं मला. अरे ऐका. घाबरवलंच ना मला. आता सगळ्यात आधी हा विचार करायला हवा की माल ट्रक मध्ये भरून बाहेर कसा काढता येईल. Let's dance. Danny, Danny, don't disturb me. धनी, आम्ही काय म्हणतोय आई. कोण धनी. मी हनी आहे. धनी हा आहे. धनी ही मस्करीची वेळ नाहीये. तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. बोला. तुझ्या बिझनेस मध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. कळलं मी काय. आज एक सिक्रेट गोडाऊन पकडलंय जिथून काही गुंड ट्रक मध्ये माल भरून घेऊन जाणार होते. ओके. ओके म्हणून काय होणार आहे. तुझं नुकसान होतंय. होऊ दे. सांगता येत नाही तुझ्या कोणत्या कोणत्या गोडाऊन मध्ये अशा चोऱ्या होत असतील. कळलं काय. आम्हाला सांभाळायला जमणार नाही. उद्या तुझी एक खूप मोठी डील होणार आहे. आता जाऊन तूच सगळं सांभाळ. हनी आहे ना. सगळं काही सांभाळेल. हे हनीला सांभाळता नाही येणार. खूप गडबड करेल तो. तू चल आणि डील कर. मला विश्वास आहे की हनी सगळं सांभाळेल. आता 2 आठवडे मला मस्त मजा करते ना. प्लीज डोंट डिस्टर्ब. अरे यार याला तर याच्या बिझनेसची काही पडलेलीच नाहीये. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. चला.